बातमी महत्त्वाची आहे। मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा मोठा निर्णय झालेला आहे। सरकारी जमिनीची दस्त नोंदणी नाकारा, निबंधकांसह जिल्हा निबंधकांच्या या सूचना आहेत। तर विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र आहे का तपासा, शेरेही पाहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी बघायला मिळते। महाविकास आघाडी कायम ठेवत वंचितची ही युती आहे। काँग्रेसच्या कोट्यातून वंचितला काही जागा देण्याचे देखील जाहीर करण्यात आले। बुलढाण्यातील 11 नगर परिषदेच्या देखील युती असणार आहे। हे जम्मू काश्मीरमधून जम्मू काश्मीरच्या नौगाम परिसरामध्ये भीषण असा स्फोट झालेला आहे। नौगाम स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। 30 जण जखमी झाले आहेत। अमोनियम नायट्रेटचे नमुने घेताना पोलीस ठाण्यामध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। नौगाममधील स्फोट दहशतवादी हल्ला नाही असं जम्मू काश्मीर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा हा स्फोट असल्याचंही सांगितलं जात आहे। मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। ही 5 दृश्य आपण पाहतोय। पोलीस ठाण्यातील स्फोट आणि त्यानंतर स्फोटाची सीसीटीव्ही दृश्यही समोर आलेली आहेत। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे। जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार देखील केले जात आहेत। तर स्फोटामुळे अनेक वाहनांना आग लागली होती। अग्निशमन दलानं या सगळ्या वाहनांची आग आहे ती विझवलेली आहे। जम्मू काश्मीरच्या नौगाममध्ये पोलीस ठाण्यात स्फोट झालाय। नौगाम पोलीस ठाण्यात रात्री 11:30च्या सुमारास फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झालाय। फॉरेन्सिक पथकाकडून नमुने घेत असताना जप्त केलेलं अमोनियम नायट्रेट डेटोनेट झाल्यानं हा स्फोट झालाय। यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेत। मृतांमध्ये पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे। जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू काश्मीरचा नौगाम परिसरही स्फोटानं हादरलाय। PAFF या दहशतवादी संघटनेनं नौगाममधील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे। मात्र हा स्फोट दहशतवादी हल्ला नसल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी स्पष्ट केलंय। या स्फोटानंतर तपास यंत्रणांकडून तपासाची सूत्र फिरवण्यात आली आहेत। संपूर्ण परिसरात लष्कराकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पे धमाका हुआ, बहुत जोरदार धमाका हुआ। ठीक हो गया, धमाका हुआ, हम लोग पहले डर गए। 15-20 मिनट तो समझने में लगे ये है क्या, एयर बर्स्ट है या कुछ फटा है, क्या हुआ है, जलजला है, सबने मुख्तलिफ राय। लेकिन तब पता चला जब लोग निकले बाहर, औरतें बाहर निकली रोते धोते, तब पता चला कि ये ऐसा हुआ है, थाने में कुछ हुआ है। काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला होता। या मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी डॉक्टर मुझम्मिलच्या घरातून हा अमोनियम नायट्रेटचा साठा। अजित पवार यांच्याकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेण्यात आलेली आहे। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। काही दिवसांपूर्वी अजितदादांची वर्षमंगल्यावरती फडणवीसांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर आता दिल्लीमध्ये अमित शहांसोबतची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। अजित पवार यांच्याकडून बिहारच्या निवडणुकीसंदर्भात अमित शहांचं अभिनंदन देखील करण्यात आलं आणि याच वेळेस पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणावरती देखील महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या समितीचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे। दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी यावेळेस ही समिती असणार आहे। रवींद्र तरू यांचं निलंबन करण्यात आलंय। विभाग स्तरावरती प्रकरणाची तपासणीही केली जाणार आहे। मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाचा एक मोठा निर्णय बघायला मिळतोय। सरकारी जमिनीची दस्त नोंदणी नाकारा, निबंधकांसह जिल्हा निबंधकांच्या सूचना आहेत। तर विभागाचा नाहरकत प्रमाणपत्र आहे का हे तपासा आणि शेरेही पाहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बिहारमध्ये एनडीएची सुनामी, अब की बार 200 पार। मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये विजयाचा जल्लोष करण्यात आलाय। भाजप 90 जागांसह बिहारमध्ये मोठा पक्ष ठरलाय, तर काँग्रेसला अवघ्या 6 जागाच मिळाल्यात।
जंगलराज कट्टा सरकारवरून आरजेडी ऐवजी काँग्रेसला जास्त त्रास असंही मोदींनी म्हटलंय. बिहार के चुनाव में जब मैं जंगल राज की बात करता था, कट्टा सरकार की बात करता था, तो आरजेडी के लोग कभी विरोध नहीं करते थे, लेकिन कांग्रेस वालों को बहुत चुभता था और बहुत बहुत मोदी क्या बोल रहे हैं, ऐसा क्या बोल रहे हैं. लेकिन आज मैं फिर कहना चाहता हूं, मैं कहूंगा अब वापस नहीं आएगी कट्टा सरकार, अब वापस नहीं आएगी, अब वापस नहीं आएगी, अब वापस नहीं आएगी. मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद असं निवेदिता सराफ यांनी म्हटलंय. बिहारच्या विजयासंदर्भात निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन देखील करण्यात आलंय. ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्याच वेळेस त्या बोलत होत्या. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद होतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींना फोन आहे. बिहार विजयासाठी शिंदेंनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. बिहारमधील विजय हा तुमच्या नेतृत्वाचा, शिंदेंकडून मोदींचं कौतुक करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांचे अभिनंदन करत एनडीएचे घटक पक्ष म्हणून आपण अशीच यशस्वी वाटचाल करत राहू असा विश्वासही व्यक्त केलाय. मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कुणीही बोललं नाहीये. आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे. मुख्यमंत्री म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मुंबईचा महापौर हा भाजपचा असेल असं कोणीही म्हटलेलं नाही. सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेलं आहे. आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका. मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईतला महापौर महायुतीचाच.